नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 2 ऑगस्ट 2026 आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीमध्ये दौंडच्या विसर्गामध्ये किती घट होत गेलेली आहे, त्याचबरोबर उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाणी चालू आहे, वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती पाणी चालू आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. संध्याकाळी बघितलं तर उजनी धरणाची एकूण जर पाणीसाठा बघितला तर 115.48 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा 51.32 TMC. तर टक्केवारी ही 96.81 TMCवर आलेला आहे. तर सध्याला उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग जर बघितला तर सातत्यानं कमी होताना दिसतोय. सकाळी जो विसर्ग होता तो 59,971 होता. तो टप्प्याटप्प्याने कमी होत होत तो आता सध्याला 38,900 क्युसेकवर आलेला आहे. त्यामुळं उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्यात आली आहे. सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये 61,600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. सकाळी 8:30 वाजता 90,000 होता, त्यानंतर 75,000 केला, त्यानंतर आता परत 60,000 म्हणजे 61,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे. तसेच वीरमधून जो विसर्ग चालू होता तो विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. सध्याला तो विसर्ग 13,746 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. म्हणजे 13 आणि 61 74 ते 75,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये नीरा आणि भीमा नदीचा संगम होऊन नीरा नरसिंगपूरपासून पुढं येतो आहे. परंतु अगोदर सोडलेलं पाणी सध्याला नदीपात्रात असल्यामुळं जर आता बघितलं तर नीरा नरसिंगपूर येथे 1,10,478 क्युसेकचा विसर्ग तयार होतो आहे आणि पंढरपूरमध्ये 1,05,979चा विसर्ग तयार होतो आहे. परंतु त्यामध्ये आता घट होताना दिसेल. 70-80 हजाराच्या आसपास विसर्ग तो राहील. आणि जी वरच्या धरणातून जो विसर्ग चालू होता त्या विसर्गामध्ये सातत्यानं कमी जास्त प्रमाणात वाढ किंवा जास्त होताना दिसतोय. परंतु सध्याला आता जर बघितलं तर 15 धरणातून 90,642 क्युसेकचा विसर्ग उजनीच्या दिशेने येतोय. त्यामध्ये सगळ्यात जास्त जर बघितलं तर खडकवासलातून 24,277 आणि चासकमानमधून 17,825 आणि वरसगावमधून 7,192 एवढ्या प्रमाणात विसर्ग सध्याला चालू आहे. कदाचित वरच्या धरणातून विसर्ग वाढल्यामुळं तो आणखी एकदा पाणी उजनीत येणारं दौंडचं पाणी वाढण्याची शक्यता आहेच. त्याचबरोबर गुंजवणी, नीरा देवधर, नाझरे, वीर, भाटघर या धरणातून सध्याला विसर्ग चालू आहे. त्यामध्ये गुंजवणीमधून 2,008 क्युसेक्स, नीरा देवधरमधून 2,421 क्युसेक्स, भाटघरमधून 1,000 क्युसेक्स, वीरमधून 13,746 आणि नाझरेमधून 290 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जरी पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी 33-32 मिलीमीटर एवढा पाऊस जास्तीत जास्त नोंद झालेली आहे. त्यामुळं त्या धरणातून सोडण्यात येणारं जे पाणी आहे कदाचित आता सध्याला जास्त असलं तरी उद्या सकाळपर्यंत ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.